नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण एक नवीन कन्सेप्ट समजून घेऊया, दॅट इज कोरोजन ऑफ मेटल्स. त्याआधी मला सांगा मित्रांनो, तुम्ही कधी जुन्या लोखंडी खिडक्या किंवा खूप काळ स्वच्छ न केलेली तांब्याची भांडी बघितली आहे का? तिथे काय झालेलं असतं तर कोरोजन. चला तर कोरोजन म्हणजे काय ते बघूया. कोरोजन इज द डेट्रिओरेशन ऑफ ए मेटल ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन्स बिटवीन इट अँड द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. तर कोरोजन ही एक स्लो प्रोसेस आहे ज्यामुळे कुठलाही मेटल लवकर खराब होतो. तर बेसिकली काय होतं तर मेटल आणि एन्व्हायरमेंट मधील गॅसेस, केमिकल्स, वॉटर्सची केमिकल रिॲक्शन. कोरोजन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ मेटल अँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. लाईक कुठल्या गॅसेस प्रेझेंट आहे, तसंच टेम्परेचर, ह्युमिडिटी किती आहे एक्सेट्रा. पण सगळेच मेटल कोरोड होतात का? डू ऑल मेटल्स कोरोड? चला तर बघूया. तर हो, सगळेच मेटल कोरोड होऊ शकतात. ऑल मेटल्स कॅन कोरोड. सम लाईक प्युअर आयरन कोरोड क्विकली. पण काही मेटल जसं की प्युअर आयरन लवकर गंजतो आणि आयरनच्या कोरोड होण्याला रस्टिंग असं म्हटलं जातं. तर आयरन मेटल जेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि मॉइश्चरशी रिॲक्ट होतो तेव्हा तो गंजतो. तर या रिॲक्शन मध्ये वॉटर मॉलिक्युल्स हेल्प्स आयरन टू रिॲक्ट विथ ऑक्सिजन बाय ब्रेकिंग द ऑक्सिजन मॉलिक्युल्स. तर इथे आयरन इलेक्ट्रॉन देतो व ऑक्सिजन इलेक्ट्रॉन्स खेचतो आणि अशा प्रकारे आयरन फेरिक किंवा फेरस ऑक्साईड फॉर्म करतात, जे वॉटरशी रिॲक्ट होऊन फेरिक हायड्रॉक्साईड आणि फेरस हायड्रॉक्साईड फॉर्म करतात. आणि या संपूर्ण केमिकल रिॲक्शनमुळे आयरन गंजतो व रेडिश ब्राऊन कलरचा दिसतो. ओके. Stainless steel, however, which combines iron and other alloys, is slower to corrode and is therefore used more frequently. पण तेच जर आपण आयरनला दुसऱ्या मेटल किंवा अलॉय सोबत मिक्स केलं तर ते लवकर गंजणार नाही आणि म्हणूनच आपण घरात स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो, लोखंडाची नाही. बरोबर. All small group of metals called the noble metals are much less reactive than others. As a result, they corrode rarely. आपल्याला माहिती आहे की जनरली नोबल मेटल्स आर नॉट इंटरेस्टेड टू रिॲक्ट विथ एनी केमिकल्स ऑर मेटल आणि म्हणूनच ते निसर्गात प्युअर फॉर्म मध्ये आढळतात. फॅक्टर्स अफेक्टिंग कोरोजन. एक्सपोजर ऑफ द मेटल्स टू एअर कंटेनिंग गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड और सल्फर ट्रायऑक्साइड एक्सेट्रा. These gases are basically the air pollutants which causes the corrosion of metals. Exposure of metals to moisture, especially salt water, which increases the rate of corrosion. तर ॲटमॉस्फिअर जर ह्युमिड असेल तर मेटल्स कोरोड होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच सॉल्ट वॉटर इन्क्रीजेस द रेट ऑफ कोरोजन. असं का? कारण आपल्याला माहिती आहे की सॉल्ट वॉटर हे इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतात, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होऊ शकतात. जसं की आपण बघितलं की कोरोजन इज ऑल अबाउट द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो सॉल्ट वॉटरमुळे मेटल्स लवकर कोरड होतात. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम मेटल ऑक्सिजनशी रिॲक्ट होऊन इन्सोल्युबल ऑक्साईड लेअर फॉर्म करतो. बरोबर. आणि त्यामुळे मॉइश्चरच्या संपर्कात येऊनही तो कोरड होत नाही. पण सॉल्ट वॉटरमधील क्लोरीनमुळे ऑक्साईड लेअर ब्रेक होते व ॲल्युमिनियम मेटल कोरड होतो. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज लाईक सॉल्ट, एक्झाम्पल NaCl. मेटल्स बरोबर जर काही इम्प्युरिटीज असेल तर त्यामुळेही कोरोजन होतं, लाईक कंटिन्युअस फ्लो ऑफ वॉटर अँड गॅसेस इन पाईपलाईन्स एक्सेट्रा. ओके. देन टेम्परेचर अँड इन्क्रीज इन टेम्परेचर इन्क्रीजेस कोरोजन. तर असं का होत असेल तर जास्त टेम्परेचर म्हणजे जास्त एनर्जी आणि त्यामुळे केमिकल रिॲक्शनचा रेट वाढेल. सो इट ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ कोरोजन. ओके. Then nature of the first layer of oxide form. Some oxides like aluminium oxide forms an insoluble protecting layer which can prevent further corrosion. जसं की मी तुम्हाला आताच ॲल्युमिनियमचं उदाहरण दिलं. ऑक्साईड लेअर इज बेसिकली ॲक्ट ॲज प्रोटेक्शन अगेन्स्ट कोरोजन. Others like rust easily crumble and expose the rest of the metal. तसंच आयरन जनरली रस्ट होऊन त्याचा चुरा पडतो व त्यामुळे बाकी मेटल्स कोरड होण्याचे चान्सेस वाढतात. प्रेझेन्स ऑफ ऍसिड इन द ॲटमॉस्फिअर. ऍसिड्स कॅन इझिली ॲसेलरेट द प्रोसेस ऑफ कोरोजन. तर ऍसिड सुद्धा कोरोजनचा रेट वाढवतात. पण सगळेच मेटल ऍसिडची रिॲक्ट होत नाही. बरोबर. तर बेसिकली ऍसिडमध्ये काय असतं तर फ्री हायड्रोजन आयन्स
आणि ते मेटल्सचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतात आणि मेटलचं ऑक्सिडेशन करतात आणि अशा प्रकारे मेटल आणखी कोरड होतो. ओके. देन टाइप्स ऑफ कोरोजन. फर्स्ट इज जनरल अटॅक कोरोजन. तर ह्या कोरोजन मध्ये काय होतं तर दिस व्हेरी कॉमन फॉर्म ऑफ कोरोजन अटॅक्स द एंटायर सरफेस ऑफ अ मेटल स्ट्रक्चर. तर दिस टाइप ऑफ कोरोजन इज व्हेरी कॉमन विच अफेक्ट द एंटायर सरफेस ऑफ अ मेटल. इट इज कॉज बाय केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. तर बेसिकली हे कोरोजन मेटल आणि एन्व्हायरमेंट मधील गॅसेस आणि केमिकल्स मध्ये होणाऱ्या रिॲक्शनमुळे होतं. As a result, it is possible to plan for and manage general attack corrosion. If it is caused by the chemical reaction, then we can prevent it by using paint or varnish or oil. Chemical reactions मुळे झालेलं कोरोजन असेल तर आपण गॅल्वनायझिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग ह्यासारख्या मेथड्स वापरू शकतो. ओके. Second is localized corrosion. This corrosion attacks only portions of a metal structure. तर बेसिकली ह्या कोरोजन मध्ये मेटलच्या काही पोर्शनवरच कोरोजन होतं. ओके. देर आर 3 टाइप्स ऑफ लोकलाइज कोरोजन आणि ते 3 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहे. फर्स्ट इज पिटिंग. तर पिटिंग म्हणजे काय द क्रिएशन ऑफ स्मॉल होल्स इन द सरफेस ऑफ ए मेटल. तर बेसिकली मेटलच्या सरफेसवर असे स्मॉल होल्स तयार होणे ह्या प्रोसेसला पिटिंग कोरोजन असे म्हणतात. देन सेकंड इज क्रिवाइज कोरोजन. Corrosion that occurs in stagnant locations such as those found under gaskets. तर बेसिकली ह्या प्रकारचं कोरोजन आपल्याला वस्तीच्या बाहेर बघायला मिळतं. जसं की गॅस्केट्स म्हणजे काय तर 2 जॉईनिंगच्या मध्ये आपल्याला ह्या प्रकारचं कोरोजन बघायला मिळतं. देन फिलिफॉर्म कोरोजन. Corrosion that occurs when water gets under a coating such as paint. तर बेसिकली ह्या कोरोजन मध्ये काय होतं तर पेंटेड मेटल सरफेस जर खूप काळ वॉटरच्या संपर्कात आले तर ते फिलिफॉर्म म्हणजेच धाग्यासारखे स्ट्रक्चर फॉर्म करतात आणि म्हणून अशा प्रकारच्या कोरोजनला फिलिफॉर्म कोरोजन असे म्हणतात. देन नेक्स्ट इज गॅल्व्हॅनिक कोरोजन. दिस कॅन ऑकर्स व्हेन 2 डिफरंट मेटल्स आर लोकेटेड टुगेदर इन अ लिक्विड इलेक्ट्रोलाइट सच ॲज सॉल्ट वॉटर. तर ह्या प्रकारचं कोरोजन आपल्याला कधी बघायला मिळतं तर जेव्हा 2 वेगवेगळे मेटल्स हे एका लिक्विड सोल्युशन मध्ये ऍड केल्या जातात. दॅट इज सॉल्ट वॉटर. एक मेटल ॲनोड म्हणून काम करतो व स्वतःला सॅक्रिफाईस करतो त्याचं कोरोजन होतं तर दुसरा मेटल कॅथोड म्हणून. मेटल क्रॅकिंग. व्हेन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर स्ट्रेसफुल इनफ सम मेटल्स कॅन बिगिन टू क्रॅक, फटीग और बिकम ब्रिटल अँड वीकन. तर एन्व्हायरमेंटल कंडिशन स्ट्रेसफुल असतील लाईक हाय टेम्परेचर, pH, ह्युमिडिटी एक्सेट्रा तर मेटल्स क्रॅक होतात. तसंच त्यांची स्ट्रेंथ ही कमी होते व ते ठिसूळ होतात. ओके. देन कोरोजन एक्झाम्पल्स अँड रिॲक्शन्स. चला तर मित्रांनो आपण आता कोरोजनचे काही उदाहरण आणि रिॲक्शन्स बघूया. ओके. हिअर आर सम ऑफ द टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ कोरोजन ॲज सीन मोस्टली इन मेटल्स. चला तर आता आपण कोरोजनचे काही टिपिकल एक्झाम्पल्स बघूया. दॅट इज फर्स्ट इज कॉपर कोरोजन. When copper metal is exposed to the environment, it reacts with the oxygen in the atmosphere to form copper oxide which is red in color. तर बेसिकली कॉपर हवेतील ऑक्सिजनची रिॲक्ट होतो व रेड कलरची लेअर फॉर्म करतो. ओके. अँड द रिॲक्शन इज व्हेन कॉपर रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट फॉर्म cupric oxide. And this cupric oxide further gets oxidized to form cuprous oxide which is black in color. Reaction is when cupric oxide reacts with further oxygen it forms cuprous oxide. Okay. The next example is silver tarnishing. मित्रांनो तुम्ही कधी चांदीची भांडी काळवंडलेली बघितली आहे का? चला तर याची आपण एक रिॲक्शन बघूया. Silver reacts with sulfur and sulfur compounds in the air gives silver sulfide which is black in color. तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की सिल्वर हा नोबल मेटल आहे पण तो काही गॅसेस आणि कंपाऊंडशी रिॲक्ट होतो जसं की सल्फर आणि सल्फर कंपाऊंड्स आणि सिल्वर सल्फाईड फॉर्म करतो जे की ब्लॅक कलरची असते. जसं की तुम्ही इथे बघू शकता की सिल्वरच्या नाण्याला ब्लॅक कलरची कोटिंग आलेली आहे and that is the corrosion of silver. Okay. Exposed silver forms silver sulfide as it reacts with hydrogen sulfide in the atmosphere which is present due to certain industrial processes. तर बेसिकली जर सिल्वर इंडस्ट्रियल प्रोसेसेस मधनं निघणाऱ्या हायड्रोजन सल्फाईड गॅसशी रिॲक्ट झाला तर तो सिल्वर सल्फाईड फॉर्म करतो. ओके. अँड दॅट इज द कोरोजन ऑफ सिल्वर. अँड द रिॲक्शन इज व्हेन सिल्वर रिॲक्ट विथ हायड्रोजन सल्फाईड इट फॉर्म सिल्वर सल्फाईड विथ रिलीज ऑफ हायड्रोजन गॅस. ओके. नेक्स्ट इज कोरोजन ऑफ आयरन व्हॉट वी कॉमनली कॉल्ड ॲज रस्टिंग.
Rusting of iron, which is the most commonly seen example, happens when iron comes in contact with air. ती आयरन जेव्हा हवेतील ऑक्सिजन आणि वॉटरच्या संपर्कात येतो तेव्हा तो रस्ट होतो. The reaction could be seen as a typical electrochemical cell reaction. तर बेसिकली जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे इलेक्ट्रोकेमिकल सेल रिॲक्शन होते. म्हणजे काय, तर एक इलेक्ट्रॉन देतो तर दुसरा इलेक्ट्रॉन घेतो. Examples include corrosion of zinc when it reacts with oxygen and hydrochloric acid to form white colored zinc chloride. तर बेसिकली झिंक मेटल सुद्धा कोरोड होतो. तो जेव्हा ऑक्सिजन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या संपर्कात येतो तेव्हा तो व्हाईट कलरचा झिंक क्लोराइड कंपाऊंड फॉर्म करतो. ओके. अँड द नेक्स्ट इज कोरोजन ऑफ टीन टू फॉर्म ब्लॅक कलर सोडियम स्टॅनेट. तसंच झिंक मेटल सुद्धा ब्लॅक कलरचा सोडियम स्टॅनेट फॉर्म करतो व कोरोड होतो. शकता की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 1886 मध्ये कसा होता आणि त्याचा आता कलर कसा झालाय. तर असं का, कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कॉपर या मेटलपासून बनलेला आहे आणि तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे कॉपर कोरोड होऊन त्याचा कलर ब्लूइश झालाय. ओके. आजसाठी एवढंच मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट बरोबर. थँक्यू.